घरातलं सगळं आवरून मी बाहेर आलेले होते. पोछा मारत होते ना. स्वयंपाक बाकी आहे, बाकीचे सगळे कामं आवरून झालेले आहे. मी फ्रेश सुद्धा झाले आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर आलेली होती. तर इथं मनी प्लॅन्ट आहे ना, तर त्याच्या कट करून ठेवलेल्या होत्या. तर त्या मला दुसऱ्या कुंडीमध्ये लावायच्या होत्या. त्याला जे पहिल्या कुंडीमध्ये लावलेली होती ना, तर ती कुंडी अशी पॅक झालेली होती मातीनं. काळी माती असल्यामुळं थोडीशी पॅक होते ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं शेणखतही टाकायचं होतं आणि थोडीशी मातीसुद्धा मोकळी करायची होती. आणि मग मी आता लावताना दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार. तर थोडंसं असे अदलबदल केले तर ते झाडंही व्यवस्थित राहतात आणि त्यांची ग्रोथही छान होते. तर इथं मग मला तेच करायचं होतं. म्हणजे एखाद्या दिवशी कसं आपल्याला आपल्या आवडत्या कामासाठी जर आपण असा वेळ दिला तर दिवसही छान जातो आणि आपलं आवडीचं काम केल्याचाही आपल्याला खूप आनंद होतो. आपण इतरांसाठी सगळे कामं करतो, घरातल्यांसाठी करतो, मुलाबाळांसाठी करतो, पण आपल्या स्वतःच्या जे आवडते कामं आहे ते आपण कधीच करत नाही. मुलाबाळांचे, नवऱ्याचे आपण त्यांचीच कामं करत बसतो आणि आपल्या कामाला कधीच आपण असा वेळ देत नाही. म्हणजे आपल्याला जे कामं करायला आवडतात ना, तर त्याच्यासाठी वेळ काढणं खूप जरुरी असतो. तर इथं मग मी तेच केलं. मला असे झाडाझुडपांचे, मातीचे असे कामं करायला खूप आवडतात. कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी ना, तर हे कामं करायला मला खूप आवडतात. तर इथं देवांचे पप्पांना आहे ना, असे झाडांचे कामं म्हणजे बिलकुल आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं काय होतं, अडचण होते. आपल्या घरात छोटा मुलगा आहे, तर रिकामं एखाद्या वेळेस इच्छू काटा, त्याच्यामुळं ते नाही म्हणतात. पण मी करतच असते, मला आवडतं ना, तर मग मी करते. तर हे जे झाड लावलेलं आहे ना मी ग्रीन कलरच्या कुंडीमध्ये, तर ते खूप छोटं पडलेलं होतं. म्हणजे ती पहिल्या अगोदरची कुंडी ना, त्याला खूप छोटी झालेली होती. तर मग मी ती दुसऱ्या कुंडीमध्ये म्हणजे त्या ग्रीन कलरच्या कुंडीमध्ये ते ट्रान्सफर केलं आणि त्याच्यामध्ये चांगलं शेणखतसुद्धा टाकून दिलेलं आहे. शेणखतामुळं काय होतं, झाडांची चांगली ग्रोथ होते आणि म्हणजे सगळ्यात भारी खत म्हटलं तर शेणखतच आहे. तर इथं मग शेणखत थोडंसं होतं माझ्याकडं. मी त्यात ऐकून ज्या दिवशी धूपवडी बनवली ना, तर त्या दिवशीच थोडंसं जास्तीचं आणलेलं होतं. तर मग मी ते थोडंसं वाळून ठेवलं आणि ते सगळ्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं टाकून दिलेलं आहे. तर इथं मग मी ज्या कटिंग करून ठेवलेल्या होत्या ना मनी प्लॅन्टच्या, तर त्या कटिंग इथं मी पूर्ण लावून दिलेलं आहे. कटिंग लावताना कसं जो कोंब आलेला असतो, म्हणजे त्याला थोडीशी मुळी फुटलेली असते ना, प्रत्येक पानाजवळ आहे ना मनी प्लॅन्टच्या मुळी फुटलेली असते. तर त्या मुळीची साईड म्हणजे मातीमध्ये लावायची. त्याच्यामुळं लवकर मनी प्लॅन्टची ग्रोथ होते आणि मनी प्लांट लवकर वाढतो. तर इथं मग मी जिथं जिथं मुळी आलेली होती ना, तीच साईड मी इथं अशी टोचून दिलेली. तसं त्याची थोडीशी ग्रोथ झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला तसं दाखवणारच. तर चला, इथं मला आज माझं आवडीचं काम केलं ना, तर खूप छान वाटलं. आपल्याला थोडंसं एखाद्या दिवशी आपल्याला असं काम करण्याचा मूड नसला, एखाद्या दिवशी आपल्याला असं काही करावंसं नाही वाटलं, तर आपण आपल्या आवडीचं काम केलं ना, तर आपलं मनही फ्रेश होऊन जातं आणि आपला मूडही चांगला राहतो. तर इथं मी पूर्ण व्यवस्थित कुंड्यांचं काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलं, पुसून घेतलं. तर इथं मग माझी देवपूजा करायची बाकी होती, घरातला स्वयंपाक, बरेचसे कामं बाकी होते. पण मी आज हेच काम केलं. मला खूप आवडतात असे कामं करायला. दररोज आपण तेच कामं करतो. तर आज थोडंसं मग म्हटलं चला आपण कुंड्यांची थोडंसं अदलबदल करूया. तर इथं मग सगळं करून झालं, सगळं व्यवस्थित पूसपास करून घेतली आणि बऱ्याचशा कुंड्या ना अशा सुकलेल्या होत्या. मी वरती ठेवलेल्या होत्या भिंतीवर, त्या कुंड्या पूर्ण मी खाली काढून घेतलेल्या आहे. कारण आता भिंतीवर लवकर ऊन येतं ना, तर मग त्याच्यामुळे त्या कुंड्यातले झाडं खूप खराब होऊन राहिले. तर मग मी सगळ्या त्या खाली काढून घेतल्या, सगळ्या कुंड्यांमध्ये व्यवस्थित पाणी टाकून दिलं. तर हे बघा. तर इथं हे बघा, हे उन्हामुळे ना सगळ्या कुंड्यांमधले झाडं असे सुरकटल्यासारखे झालेले आहे ना, तर मी आता दररोज पाणी घालून त्याला थोडंसं शेणखत टाकून ते व्यवस्थित करणार. तर चला, इथं पूर्ण व्यवस्थित झाडांचं करून झालं. प्रत्येक कुंडीत मी थोडं थोडं आहे ना शेणखत टाकून दिलेले होतं ना, तर मग मी टाकून दिलेले. त्याच्यामुळे काय होतं, झाडे लवकर वाढतात आणि छोटे छोटे रोपं लावलेली होते ना शेवंतीचे, तर त्यांची पण छान ग्रोथ झालेली आहे, म्हणजे छान वाढलेले आहे ते आता. आणि इथं हा मनी प्लॅन्ट ठेवलेला आहे. तर ह्याचे जे लांब लांब होते ना, तर ते मग मी ह्या बकेटमध्ये लावून दिलेले आणि ज्या छोट्या छोट्या कटिंग केलेल्या होत्या ना, तर ते ह्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले. तर इथं पूर्ण असे हे झाडं ठेवून दिलेले. तर छान लुक आलेला आहे आणि इतकं सुंदर दिसतंय पोर्चवरती, मस्त ग्रीन ग्रीन, पाहता क्षणी छान वाटत होतं. ते करून झालं त्याच्यानंतर डबल मी परत आंघोळ केली, कारण खूप घाम आलेला होता आणि बराच वेळ माझा 2-2.5 तास त्याच्यामध्ये गेलेला होता ना. तर मग मी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग आरामात अशी देवपूजा करून घेतली. आज हा व्हिडिओ मी गुरुवारच्या दिवशी म्हणजे बनवलेला आहे, म्हणजे घेतलेल्या क्लिप ह्या. तर मग त्या दिवशी मी छानपैकी अशी स्वामींचा अभिषेक करून घेतलेला आहे, स्वामी समर्थांचा. कारण गुरुवार होता ना, तर मग वेळ पण होता थोडासा, तर मग छान असा अभिषेक केला.
स्तोत्र मंत्र सगळे पठण केले आणि इथं छान असा प्रत्येक वस्तू सेपरेट घेऊन त्यांचा अभिषेक करून घेतलेला आहे। तर चला इथं पटकन अशी देवपूजा करते आणि लगेच स्वयंपाकाला लागते। देवपूजा करून झाली आणि देवपूजा केल्याच्या नंतर लगेच मी किचनमध्ये आलेली होती। तर किचनवरती ना असा राडा झालेला होता। तर सकाळी चहा पाणी झालेला होता ना, तर त्याचे भांडे, नाश्त्याचे भांडे असं सगळं गॅसच्या ओट्यावरती पडलेलं होतं। तर मग लगेच मी स्वयंपाकाला लागले, ते सगळं मी सावरून घेतलं आणि लगेच मग इथं भेंडी कट करायला घेतलेली। देवांचे पप्पा आता सध्या टिफिन घेऊन जात नाही शाळेमध्ये, कारण ते लवकर घरी येतात ना, तर मग ते म्हणे घरी आल्याच्या नंतरच जेवण करणार। तर इथं मग आज भेंडी बनवायची होती, की एकदम ताजी ताजी भेंडी आणलेली होती ना रात्री। तर इथं मग म्हटलं चला ही भेंडीच बनवूया, तर कारण देवांशलाही भेंडी खूप आवडते। तर इथं मग मी अशी भेंडी कट करून घेतलेली आहे। भेंडी निवडताना व्यवस्थित निवडून घ्यायची, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस आहे ना। तर इथं देवांशी ना माझ्यासोबत गप्पासुद्धा मारत होता, त्याची छान आंघोळ घालून दिलेली आहे आणि त्याला आता सध्या ना जरा TV कमी पाहायला देतोय, कारण त्याचे डोळे परत थोडेसे लाल व्हायला लागले। परत त्याला तर डोळ्याच्या डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं। इथे मी कढईमध्ये तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये जिरं संपलेलं आहे ना, तर मग जिरं नाही टाकलं, मोहरी टाकली आणि खूप सारा असा लसूण कट करून घेतलेला होता तो ॲड केला आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले। असे जर शेंगदाणे आपण थोडेसे ठेचून जर भेंडीमध्ये टाकले ना, तर इतकी छान भेंडी लागते। तुम्ही एखाद्या वेळेस नक्की ट्राय करून बघा। तर ते सुद्धा तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे शेंगदाणे, तर त्याच्यामुळे छान चव येते भेंडीला। तर एकदम साधा सिंपल स्वयंपाक होता ना आज, म्हणजे स्वयंपाकामध्ये जास्त काही बनवायचं नव्हतं आज। म्हणजे भाजीपोळीच बनवायची होती आणि भेंडीची भाजी म्हटल्यावर लवकर होणारी भाजी, तर एखाद्या वेळेस असं बनवण्याची आपली इच्छा होते, झटपट होणारा स्वयंपाक। तर इथं स्वयंपाकाला आज काही जास्त वेळ द्यायचा नव्हता ना, तर मग त्याच्यामुळेच मी आज झाडांचं काम करून घेतलेलं आहे। कारण काल रात्री देवांच्या पप्पांनी भाजीपालाही आणलेला होता ना, तर तोही निवडून ठेवायचा होता। तर इथं मग मी तेलामध्ये ना चांगलं शेंगदाणे आणि लसूण लाल झालेला होता ना, तर त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये भेंडी ॲड करून दिली आणि तेलामध्ये चांगली मी ती कलसून घेतली, म्हणजे खालीवर 5 मिनटं करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ॲड केलं। जर आपण लगेच जर मीठ टाकलं ना, तर भेंडी अशी चिकट होते, म्हणजे ती एकमेकांना चिटकते। 5 मिनटं अशी चांगली भेंडी तेलामध्ये कलसून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मीठ ॲड करायचं। तर त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यावर खूप सारा असा सांबारसुद्धा ॲड केला, हिरवा गच्चा असा सांबार आणलेला होता ना रात्री, तर तो सांबार ॲड केला। तर तुम्हाला वाटलं असेल की ताईनं याच्यामध्ये तर तिखटही टाकलं नाही, हिरवी मिरची टाकली नाही, कारण देवांश खात नाही ना, तर त्याच्यासाठी मी पहिली भेंडी काढून घेतली आणि त्याच्यानंतर पोळ्या टाकून घेतल्या लगेच। तर त्या पोळ्या तव्यावरतीच मग इथं मी 3-4 मिरच्या कट केल्या आणि तेलामध्ये चांगल्या कलसून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग त्या भेंडीमध्ये ॲड केला। म्हणजे ही भेंडी मी आमच्यासाठी बनवली, थोडीशी तिखटवाली, आणि फिक्कीवाली भेंडी देवांसाठी काढून ठेवलेली आहे। तर चला आता आम्ही जेवण करतो, स्वयंपाक झालेला आहे, देवांचे पप्पाही आलेले, तर चला। तर ही संध्याकाळी घेतलेली क्लिप आहे। इथं आमच्या जो BCचा ग्रुप आहे, म्हणजे 12 जणींचा, 4-5 ताई आलेल्या नव्हत्या, कोणी लग्नाला गेलेलं होतं, कोणी गावाला गेलेलं होतं, कोणी कुठं गेलेलं होतं, तर मग 4-5 जणी आलेल्या नव्हत्या। तर इथं आमच्या BCला पूर्ण 1 वर्ष झालेलं होतं, तर इथून परत नवीन सुरुवात करायची होती ना, तर इथं मग थोडंसं ताईनं नावं लिहून घेतलेले होते, 1-2 जणी त्याच्यामध्ये परत ॲड झालेल्या होत्या ना, तर ताईने इथं नावं लिहून घेतलेले होते। तर इथे मी त्यांच्यासाठी चहा ठेवलेला होता, मला नाश्ताच बनवायचा होता, पण वेळेवरच ठरलं ना, त्याच्यामुळं नाश्ता नाही बनवता आला। दुसऱ्या वेळेस मी नक्की नाश्ता बनवणार। तर चला दोनच झाले ना अजून आणखी नाही काय, आणखी एक जागा झाली, तिसरे होऊन जाईल ना, मग मेजॉरिटी तुमची जास्त होऊन जाईल। अजून कोण आहे? हो तुम्ही पण जाता नाही का? बरोबर आहे। तर इथं चहा ठेवलेला होता ना, सगळ्यांना चहा दिला आणि मी सुद्धा चहा घेतलेला आहे। तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते। आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा। भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।